नमस्कार सर्वांना. आजचा हा आपण नवीन रेसिपी बघणार आहात. आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत की आपण पातळ पोह्याचा चिवडा कशाप्रमाणे करायचा आणि इझी आणि शॉर्टकट. तर आज मम्मा तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे मम्मी थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे की आज पातळ पोह्याचा चिवडा आपण कशाप्रमाणे बनवायचा. तर पातळ चिवड्याचा पोहा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणारं साहित्य, तर इथे साधारण थोडासा चिवडा बनवायचा आहे. त्यासाठी 1 वाटी आपण इथे पातळ पोहे घेतले. हे पातळ एकदम फ्लॅट पोहे आहेत, पातळ. त्यानंतर इथे 1 चमचाभर आपण 1 ते 2 चमचे आपण हे घेतले, थोडेसे पीनट्स घेतलेले आहेत. आणि नंतर ही चण्याची डाळ आहे. आणि नंतर मग 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, कापून घेतल्या. आणि हा फ्राय केलेत कढीपत्ता घेतला आहे थोडासा. आणि हाफ टीस्पून आपण टर्मरिक पावडर, हळदी पावडर घेतलेली आहे. आणि चवीपुरतं मीठ. तर साधारण एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे बनवण्यासाठी. आणि आणखी तेलसुद्धा लागणार. गणपती बाप्पा. आता मम्मी पोहे टाकते, पातळ पोहे टाकते. आणि त्याला थोडा रोस्ट आपण करणार, ड्राय रोस्ट. त्याच्यामध्ये अजिबात तेल वगैरे ओतायची गरज नाही आहे. अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायचं आपल्याला त्याला. आपल्याला गॅस अगदी मध्यम आचेवरती ठेवायची आहे आणि ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. सो दॅट जे काय पोहे ॲटमॉस्फिअरमुळे ते ओलासर वगैरे असेल पोह्यामध्ये, ते सर्व निघून जाणार आणि पोहे एकदम कुरकुरीत क्रंची लागतील एकदम खाण्यासाठी. मग तिला आपण ड्राय रोस्ट करून घेऊया पोह्यांना. साधारण 2 मिनटं तरी लागतील. 2 ते 5 मिनिटात 2 मिनटं तरी इनफ होतात ड्राय रोस्ट करण्यासाठी. आता ड्राय रोस्ट करून घेतल्यानंतर आपण ते पुन्हा आपल्याला कंटेनरमध्ये काढून घेणार. ड्राय रोस्ट झालेले आपले पोहे. आता मम्मीनी ते पोहे काढल्यानंतर इथं आपण थोडंसं 2 चमचेभर तेल उकडत करायला ठेवू, म्हणजे थोडासा त्यांना गरम होऊ द्या. आणि जसं तेल गरम झाल्यावरती आपण त्यात शेंगदाणे टाकू. आता पूर्णपणे शेंगदाणे आपले असे एकदम रोस्टेड झालेले आहेत तेलामध्ये. आता ते काढून घेऊया आपण. आता मम्मीने माझ्या हे टाकते, तर थोड्या मस्टर्ड्स टाकते, राई त्याला म्हणतात. मग कमीत कमी अर्धा चमचा राई टाकलेला आहे इथे. आता त्या राईमध्ये आपण फ्राय केलेले अगोदर कढीपत्ता देखील आपण टाकून घेऊया सावकाश. हे बी केअरफुल, कारण हे थोडासा उडतो अंगावरती. मग मेक शुअर थोडा कोणी बिगिनर असणार, आमचं मोटिव्ह तोच आहे की बिगिनर लोकांसाठीच हे व्हिडिओ बनवण्याचा. नंतर थोडी चॉप केलेले चिलीज टाकले, ऑलमोस्ट 2 ते 3 चिलीज चॉप करून घेतले, बारीक चॉप, आणि ते टाकलेले. तर ते छान एकदम असं शिजवून जायची मिरची वगैरे, एकदम भाजली की एकदम छान चवीला लागते. आणि हा कढीपत्ता देखील छान लागतो खायला. आता त्यात आपण हे चणा डाळ आहे ते देखील आपण टाकले. याला रोस्टेड चणा म्हणतात ॲक्च्युली. आणि ते आपण टाकू, रोस्टेड चणा डाळ. मग पूर्णपणे तेल सर्व त्याला गोष्टी म्हणजे ऑब्झर्व झालेलं आहे तेल पूर्णपणे. अगदी सिंपल आहे बनवणं हा पातळ पोह्याचा चिवडा. आणि त्यानंतर आपण आता हळदी टाकूया. अर्धा चमचाभर हळद घेतलेली आहे, हाफ टीस्पून हळदी घेतलेली आहे, ती घेऊ आपण. हळदी पण मिक्स करूया. हळदीमुळे चिवड्याला छान रंग येतो, चिवड्यासारखा. आता मम्मा मीठ देखील ॲड करणार आहे त्यात, चवीपुरता मीठ. आणि शेंगदाणे देखील. आता मम्मीने शेंगदाणे देखील टाकलेले आहे. आता चवीपुरता मीठ आपण घालूया जरा. तुम्हाला जर शेंगदाणे फार आवडत असेल खायला, तर तुम्ही जास्त शेंगदाणे देखील टाकू शकता. ज्याप्रमाणे ज्याला क्वांटिटी आवडते त्याप्रमाणे आपण. आता पातळ पोहे आपण रोस्टेड केले ते देखील
हे करूया, आपल्या कढईमध्ये ओतून घेऊया आणि मिक्स होऊन जायचं. आता बघा येल्लो सारखा कलर यायला सुरू होईल. आणि हा असा सिंपल, अगदी एकदम सिंपल आपला इव्हनिंग स्नॅक्ससाठी आपण पोहे बनवू शकतो. चिवडा पोह्याचा खूप सिंपल आहे. याच्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी सेव पण टाकून गार्निश करू शकता आणि खाऊ शकता, नाहीतर सिम्पली असं तरी तुम्ही खाल्लं तरी एकदम टेस्टी लागतं. बऱ्याच जण ह्याच्यात मनुके किंवा ड्राय फ्रूट्स पण टाकतात रोस्टेड, तर जे ज्यांना आवडतं त्याप्रमाणे, किंवा ड्राय कोकोनट पण रोस्ट करून टाकू शकता तुम्ही. पण आमच्या घरी आम्ही असंच एकदम सिम्पल, आणि हे खूप छान लागतं खायला, मग तशाप्रमाणे आम्ही बनवतो. आणि खूप फटाफट ही रेसिपी बनते, जरा पण ह्याला वेळ नाही लागत. म्हणजे 5 मिनिटात अगदी तुमचे पातळ पोह्याचा चिवडा रेडी. आता हे क्रिस्पी आहेत की नाही त्यासाठी तुम्हाला थोडंसं मम्मीनी स्मॅश पण करून बघितलं हातामध्ये, एकदम क्रिस्पी झाले. तर अशा प्रमाणे हा पातळ पोह्याचा चिवडा रेडी आहे. आता गॅस आपण टर्न ऑफ करून घेऊया. तर अशा प्रमाणे आम्ही हा पातळ पोह्याचा चिवडा बनवलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की आम्हाला कळवा, आणि तुम्ही कॉमेंट्समध्ये तुमचे कॉमेंट्स नक्की द्यावे. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.